जेव्हा एखाद्या देशातील लोकसंख्या वाढते तेव्हा मानसिक शक्तीचा ऱ्हास होतो असं मला वाटतं. उलट जर एखादा देश विस्तृत असेल आणि तिथली लोकसंख्या विरळ असेल तर त्या ठिकाणी मानसिक शक्ती अधिक कार्यक्षम असते. हिंदूंना विश्लेषण अधिक प्रिय असल्यामुळे त्यांनी या गोष्टी विचारात घेऊन संशोधन सुरू केलं आणि त्यांनी त्यातून काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले. त्यांनी त्याचं शास्त्र बनवलं. या सगळ्या गोष्टी जरी अद्भुत असल्या तरी नैसर्गिक आहेत ही गोष्ट त्यांना आढळून आली. त्यांच्यात अनैसर्गिक असं काहीच नाही. जडविश्वातील दुसऱ्या कोणत्याही घटनांप्रमाणे ह्या घटनाही नियमबद्ध आहेत. असा शक्तिशाली माणूस जन्माला यावा ही काही निसर्गाची लहर नव्हे. अशा असामान्य शक्तीचा पद्धतशीर अभ्यास करणं, त्यांची साधना करणं आणि त्या संपादन करणं या गोष्टी शक्य आहेत. या शास्त्राला त्यांनी राजयोग असं नाव दिलं. हजारो माणसं या शास्त्राचा व्यासंगपूर्वक अभ्यास करतात आणि अखिल भारताच्या दृष्टीने हा